सणासुदीच्या तोंडावर गृहिणींचं किचनचं बजेट कोलमडलंय। साखर, गूळ, तांदूळ आणि डाळीच्या दरांमध्ये उसळी झालेली आहे। कडधान्यांसह लसूण आणि कांदा देखील महागलाय। पुरणपोळीपासून डाळ भातावर महागाईची धार आपल्याला पाहायला मिळते। सणासुदीच्या तोंडावर गृहिणींच्या स्वयंपाकघराचं बजेट कोलमडलं। साखर, गूळ, तांदूळ आणि डाळीच्या दरात चांगलीच उसळी घेतली असून कांदा लसूणही महागल्यानं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं। गणपतीसह दिवाळीच्या तोंडावर होणारी दरवाढ यंदा श्रावणातच सुरू झाल्यानं ग्राहकांच्या खिशाला झळ बसली। आणि थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, आपण पाहतोय आता सणासुदीचे दिवस आहे आणि त्यामध्येच आता दर वाढल्यामुळे, महागाई वाढल्यामुळे गृहिणींचं बजेट आपल्याला कोलमडलेलं दिसतंय। नक्कीच ऐन सणासुदीच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या खिशालाही कात्री लागताना आपण सध्या पाहतोय। खरं तर जी दरवाढ दिवाळी आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर व्हायची, आता ती दरवाढ श्रावणातच झाल्यामुळे गृहिणींचं बजेट जे आहे ते कोलमडलेलं आहे। मागच्याच आठवड्यामध्ये साखरीचे दर हे लक्षणीय वाढले आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीवरती याचा परिणाम जो आहे तो होतोय आणि महागाईचे फटके आता सर्वसामान्यांना दर दिवशी लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे। साखरीचे दर वाढल्यामुळे ठिकठिकाणी चर्चा होत असताना आता साखर, गूळ सोबतच डाळ आणि इतर जे कडधान्य आहेत त्यांचे सुद्धा दर हे लक्षणीय वाढले। त्यामुळे प्रत्येक गोष्टींवरती आणि गृहिणींच्या बजेटवरती याचा मोठा परिणाम जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। साखर आणि गूळ हे प्रत्येकी 20 रुपयांनी वाढले आहेत, तर तांदूळ देखील 20 ते 25 रुपये, विविध प्रकारचे तांदूळ असतात त्यांच्यामध्ये देखील 20 ते 25 रुपयांनी वाढ झालेली आहे। त्यामुळे आता हा प्रश्न उपस्थित केला जातोय की दिवाळीमध्ये जी दरवाढ व्हायची, गूळ आणि तांदूळ सोबतच साखरेच्या किमतीमध्ये जे आपल्याला बदल पाहायला मिळायचे ते आत्ताच म्हणजे श्रावणाच्या महिन्यातच पाहायला मिळत आहे। त्यामुळे आताही आपण महागाईला आणि या दरवाढीला सामोरे जात असताना आता पुन्हा एकदा दिवाळीमध्ये देखील दरवाढ होणार का असा सवाल जो आहे तो सध्या प्रत्येक ठिकाणी उपस्थित केला जातो आणि अर्थात हा सवाल उपस्थित होणं तेवढंच गरजेचं आहे, कारण आता जर दरवाढ झाली तर मग दिवाळीमध्ये देखील प्रत्येक गोष्टीची जी भाव आहे म्हणजे मागणी जी आहे ती वाढते। मागणी वाढल्यावरती प्रत्येक गोष्टीचे दर देखील वाढतात, त्यामुळे दिवाळीमध्ये देखील दरवाढ होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। दुसरीकडे मागच्या आठवड्यामध्ये जसं मी म्हणाले की साखरीचे दर हे प्रचंड वाढलेले होते आणि साखरीचे दर वाढल्यामुळे साखरीने तयार होणारे जे पदार्थ आहेत त्यांच्या देखील किमतीमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळ्यात चर्चेत आहे चहाच्या जी कटिंग आधी चहाची कटिंग जे आपण 7 रुपये किंवा 10 रुपयामध्ये आपण पीत होतो, चहा मिळत होती, आता मात्र 15 रुपयांनी दर जे आहेत ते वाढलेले आहेत। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही म्हणजे प्रत्येक ठिकाणाहून प्रत्येक गोष्टींमध्ये आता महागाईची झळ जी आहे ती बसताना पाहायला मिळत आहे। अर्थातच त्यामुळे आपण पाहतोय ऐन सणासुदीमध्येच आता सर्वसामान्यांना या महागाईच्या झळा सोसाव्या लागतायत। धन्यवाद सीमा या माहितीसाठी।